एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज इथं तर उद्या तिथं अशी मजल दर मजल करत भटकंती करणारे आणि दारोदार भिक्षा मागून जगणारे दशनाम गोसावी समाजाची भटकंती या लॉकडाऊन मध्ये थांबली खरी, मात्र तालुक्यातील असंख्य ग्रामीण भागातील गावच्या गावच प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने या गावात प्रवेशबंदी करण्यात येत असल्याने अशा भटकंती करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याचे विदारक चित्र आता आपण जाऊया शेजारच्या झोपडीमध्ये, तिथं त्या आजी स्वयंपाक करताय। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते कशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालतोय किंवा ते त्यांना काम वगैरे मिळतंय का नाही, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। चला तर मग आजी, आता हे जे महाराष्ट्र शासनाने म्हणजे पूर्ण भारत सरकारनेच कोरोना या गंभीर आजारामुळे जे लॉकडाऊन केलं होतं, तर त्यामध्ये मग तुमची परिस्थिती काय म्हणजे काय होती आणि नेमकी तुमचं अडचणी काय, तुम्हाला समस्या काय आल्या? काय ना पैसे ना काय ना, आम्हाला खर्चाला बालबच्चे आमचे पाण्यात पडे साहेब, आम्हाला काय तर मदत करा, भिक्षा बंद आमच्या लोकांना फिरून देत ना कुणी गावात, काय अन्न पाणी पैसा आला पुरा, आम्हाला पाण्या पावसात राहायला आम्ही झोपडीमध्ये मदत करायला पाहिजे गोरगरीब लोकांनी सरकारनं आम्हाला।
आणि मग तुम्ही सध्या काय काम करता भाऊ? आता लॉकडाऊनच्या आधी तुम्ही काय काम? मजुरी नाही, कुणी कामाला बी नाही ते आम्हाला काय नाही, घरी बसून आहे ते आमचे बालबच्चे पूर्ण. काय ना तर पैसा अन्नदान पुरा आम्हाला गोरगरीब लोकांना, तर राहायला आम्ही पाण्यामध्ये इथं. मग लॉकडाऊन मध्ये नेमकी तुम्ही कसे दिवस काढले, कसा उदरनिर्वाह तुमचा? लोकांनी आम्हाला राशीचं तांदूळ पुरलं गावातल्या लोकांनी. गावातले लोक अन्न पैसा धान्य पुरवायचे आम्हाला 5-6 महिन्यापासून. काय आता चटणी वाटी हिरे मिरचीची का खायचं आम्ही गोरगरीब बालबच्च्यानी. असं आम्हाला गोरगरीबला तुम्ही मदत करायला पाहिजे मोठ्या साहेबांनी आम्हाला. आता सध्या तुम्हाला इथं काम वगैरे मिळतंय का काही? आता काम नाही, धंदा नाही, काहीच नाही साहेब आम्हाला. तरी बालबच्चे घरी जायचे आमच्या घरी बसून. काय ना आमच्या बालबच्च्याला आता पैसे पुरवा तुम्ही. आता घरी बसून ते कामाला नाही, कुठं धंदा नाही, मोल नाही, मजुरी नाही, काय ना आमच्या लोकांना. तुम्ही आमच्या लोकांना पुरलं पाहिजे, अन्नदान पैसा घेणं देणं पुरलं पाहिजे. नाथपंथी गोसावी समाजाचे लोक साहेब बघा, आमचे लोक इथली परिस्थिती गंभीर आहे. आणि बघा आम्ही भिक्षा मागायला कधी गावामध्ये गेलो साहेब तर आम्हाला लोक गावात भिक्षा मागून देत नाही. आणि या पाणी पावसानं आमचे झोपड्याशी पडलेले बघा, ले आमचं लोक हाल आहे गरीब लोकांचं. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी तुम्ही म्हणजे कोणता व्यवसाय करत होता? तुमचं नेमकी काय काम करायचं? भिक्षा मागायचं साहेब, भिक्षा मागायचं. आम्हाला भिक्षा गावात लोक मागून देत नाही, काहीच नाही, गावामध्ये आम्हाला फिरून देत नाही. हा, म्हणजे सध्या आता लॉकडाऊनमुळे इथं गाव वगैरे सगळं बंदच होतं. आता उघडलंय तर आता मग सध्याची काय परिस्थिती आहे तुमच्या? आता सगळी परिस्थिती आता बेकार साहेब. आम्ही खायला आता अन्नाला मोतला आम्ही लोक असे. आम्हाला कुणी आता अन्न नाही, पाणी नाही. आमच्या लोकांचे आहे कसं हाल होतं आमच्या मला माहिती आहे भारत लोकांना. आम्ही नाथपंथी गोसावी समाजाचे लोक आहे साहेब बघा. आम्ही लोक आम्हाला डिपार्टमेंट लोकांनी आम्ही लोक फिरणार लोक आहे सर्व. बरं लोक आता साथ देत नाही, काय नाही, गरीब लोकांना आमची लई हाल चालू साहेब बघा. आता 3 महिन्याचा म्हणजे पूर्ण हालापेष्टाच तुम्हाला सहन करावे लागले त्या 3 महिन्यात? हो दादा साहेब, 3 महिने बघा आम्हाला खायला मोतला बघा. गावात हे सरपंच लोकांनी आम्हाला तांदूळ दिले बघा साहेब, 2-2, 3-3 किलो. काय पुरतो आमच्या गरीबीला? हे बालबच्चे लोकांची आमची पडले असे बघा, वार कशी अशी. आमच्या गावामध्ये आम्ही लोक फिरून देत बी नाही साहेब. आणि गेलो आणि घरी बी काही नाही साहेब, अन्न नाही, पाणी नसते, भाजीपाला का खावा आता लोकांनी. अशी आमची परिस्थिती गंभीर साहेब बघा. तुमचं आता किती लोकांचं कुटुंब आहे? कोणी? हो साहेब बघा, इथं बरेच लोकांचं कुटुंब आहे का 5. तुमचं स्वतःचं किती लोक आहेत? हो इथं माझं 10-15 लोक 15 जमा साहेब. आता 15 जणांचा उदरनिर्वाह कसा चालतो रोजचा? हो साहेब काहीच नाही बघा, आहे ते ठीकच, काहीच नाही साहेब. अन्न नाही, पाणी नाही काय. आम्ही इथं भिक्षा मागायला गेलो, कशी पोर जाते बारके गावात भाकरी मागायला जाते बघा. भाकरी मागायची आणि ती भाकरी पुरती लोक आमच्या लोकांना देत नाही. सध्याची परिस्थिती तेवढी गंभीर आहे का? त्यामुळे काहीच तुम्हाला मदतच होत नाही कुठल्याही प्रकारे? मदत नाही साहेब. भाकरी मागायला गेली तर अन्न मागायला गेलं गावामध्ये भाकरी मागून आणते, शिळ्या भाकरी त्या कशा बी आपल्या तुकडे घ्या मान आणि ते पुरतून देत नाही साहेब. मग काय करणार आम्ही लोकांनी? बघा सर बघा तुम्ही बघा, आम्ही बोलू शकत नाही. आमची परिस्थिती आम्हाला माहिती आहे. आम्हाला बघा अंगाला कपड्याला साबण पुरतं भेटत नाही साहेब, कपड्याला पैसे पुरतून नाही, आपल्या कपडे धुवायला साबण पुरतून नाही, रुपये उदरी कुण आम्हाला लोकांना देत नाही गरीबाला. इतकं आमच्या लोकांची गंभीर परिस्थिती साहेब बघा. तुम्ही आता बघा विचार करा साहेब बघा सर बघा. तर आत्ताच आपण बघितलं
पाहिजे गोरगरीबाला. अहो घरात जागा लेकरं बाळा 10 लेकरं आमच्या पाठी मागा सुना बाळा धरून कपडे राशे काय ना आम्हाला पैसा वगैरे पाहिजे. घरामध्ये देवपूजा केली पण द्यावं मग बैल सुद्धा ना ठेवायला आम्हाला काहीच नाही. कशानं जगाचं आम्ही. घरी पुरणपोळीला पीठ सुद्धा नाही, घरी जेवण सुद्धा नाही, स्वयंपाक सुद्धा आमच्या गरीबाला. अहो भिक्षुक धंदा आमचा पैसे पुरायला पाहिजे लोकांनी. धान्य धुन्य अन्न पाणी आम्हाला गावाकडं आमच्या काहीच नाही. आम्हाला काय कुणी काय देत नाही. एवढे गावाला आम्ही सहकार्य केलं, गावामध्ये मतदान करतो हे करतो, आम्हाला कुणी बघत नाही गावामध्ये काय नाही. पण आम्हाला काय गरीबाला आम्ही सहकार्य केलंच पाहिजे. आम्हाला गरीबाला लोकांनी सरकारनं घरी आजारी माणूस आहे घरी काय आहे आम्हाला बघायलाच पाहिजे का नाही. गोरगरीबाला काय द्यायला पाहिजे. घरी देवपूजा झाली आज द्यावा म्हणून काय भात वगैरे केला नसता. एवढ्या साहेबांना काय होईल द्यावा धर्माचं. आम्हाला काय तर द्यायला पाहिजे लोकांनी. धान्य गहू तांदूळ काय कपडा लता पुरला पाहिजे. पैसा आदला द्यायला पाहिजे गरीबाला. घरावर पालना झोपडे नाही ते आमच्या बरोबर काय नाही. ते लेकराबाने काय खायचं कसं वाचायचं आम्ही लोकांची काय जिंदगी आमचं काय खरं लोकांचं गरीबाचं. हा घर नाही दार ना आमची लेकरं शाळा शिकलेले ती लेकरं भिक्षाला जाते. कोणी भिक्षा वाढत नाही. ती गावामध्ये गेले लोकांनी लावा काय करून हजर आला जा घरी जा मागाचं नाही सवराचं नाही म्हणून आम्ही काय भागाचं आमचं कसं पोट पाणी जगवायची चिंता पडे आम्हाला. पैसा नाही लोक आमच्याशी मारते. गाव गेले तर आमचे लोक खेड्यापाड्यावर गेले लोकांनी मारावं सारा लोकांनी. हे तुम्ही चोर आले हे आले ते आले म्हणून आमच्या लोकांवर धिंगामस्ती करावं. पण आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही आमचा हातपाय गळलं काहीच आमची परिस्थिती बेकार आहे बघा. नाथपंथी डवरे गोसावी परिस्थिती बघा आमची. आणि एक असा विषय की आता मी माझं 13वीला ॲडमिशन होणार होतो पण 13वीला ॲडमिशन घ्यावं कसं ही चिंता पडली. कारण घरी एक रुपया न करता आता कामधंदे बघतोय बघा फिरून सुद्धा देत नाही लोक आम्हाला. बरं तुमचं मूळ गाव कुठलं आहे? माझं मूळ गाव अंबड तालुका जिल्हा जालना. माझं शिक्षण 12वी झालं. मी ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा ह्या शाळेत माझी 11वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्या शिक्षणासाठी पुढं लोकांचे भरपूर काय पैसे वगैरे झाले अंगावर आणि फिरून सुद्धा वगैरे देत नाही लोक आम्हाला. असे लोक करतात. म्हणजे तुम्ही भिक्षा मागत मागत हे पूर्ण फिरत या एरियामध्ये येता आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या वस्ती स्थापन करून मग तिथल्या एरियात तुम्ही तुमचे दिवस उदरनिर्वाह करता. उदरनिर्वाह करत असतो. कारण आमचे काही मुलं असे आहेत बाबा की 7वी वगैरे शिक्षणात म्हणजे शाळे वगैरे शिक्षण वगैरे शिकले की बाबा अर्ध्या ह्याच्यातनं शाळा सोडून टाकते. कारण परिस्थिती फार नाजूक असते. पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि कुठं काम नसल्यामुळे मग तुम्हाला आता सध्या तेही नाही येत बघ. शिक्षण झालं की पोलीस भरती करावा काही ना काही जीवनामध्ये काही ना काही करून टाकावा. आपल्याकडून एक सिन्नरकरांना एक आव्हान आहे का जे सुज्ञ नागरिक असतील सिन्नरमधले त्यांनी तरी हे बघावं आणि यांच्या हालापेष्टे समजून यांना काहीतरी जी होईल ती मदत तरी करावी असे आम्ही SCN न्यूजच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो. कॅमेरामन अक्षय गायकवाडसह तुषार काळे, SCN न्यूज, सिन्नर.